हॅलो फ्रेंड्स, मी इंद्रजित तुमचं सर्वांचं स्वागत करतो एक नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. तर आजचा विषय आहे पॅरेंटिंग. चला तर मग या विषयाचं आपण पीठ पाडू आणि सुरू करू आपली वैचारिक गिरणी. तर आज आपल्याला लाभलेले आहेत पाहुणे म्हणून डॉक्टर पुष्पांजली चौगुले. चला तर मग त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारू. नमस्ते. नमस्कार. तर डॉक्टर पुष्पांजली चौगुले या एक पॅरेंटिंग कोच आहेत. तर तुम्ही म्हणजे पॅरेंटिंग कोच हा एक काय नवीन प्रकार आहे ह्याच्याबद्दल तर आपण जाणून घेऊ. पण तुम्ही हे जे काय तुमचा स्ट्रगल आहे तो नक्की कसा झाला, तुम्ही इथपर्यंत कसे पोचला, हे थोडं प्रेक्षकांना तुम्ही सांगाल का? हो. तर 20 वर्षाच्या अतिशय छोट्या वयामध्ये माझं लग्न झालं आणि एकत्र कुटुंबामध्ये गेलेली मुलगी, तिनं ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती मात करत एक आपला नवीन प्रवास चालू केला. आणि 19 वर्षाची मुलगी, झालेलं लग्न आणि 20 वर्षात झालेली आई, हे या पेरेंटिंगसाठी खूप महत्त्वाचं होतं. की एक आई झाल्यानंतर जी घालमेल असते की करिअर आणि माझं एज्युकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीमधली जी घालमेल होती, तेव्हा जसं की असं म्हटलं जातं की एक आई मुलाला घडवत असते, पण मला माझ्या मुलीनं मला घडवलं असं म्हणायला हरकत नाही. कारण ती इतकंसं छोटं बाळ मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देत होतं. आणि त्यावेळेला जाणवलं की खरंच आपण आपल्या मुलांना वेळ देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यातूनच मग पेरेंटिंग करायचं ठरवलं. ते करता करता मी ग्रॅज्युएशन झाले. 2003ची गोल्ड मेडलिस्ट आहे मी. आणि त्याच्यानंतर मला घरातून पण खूप ॲप्रिशिएशन मिळत गेले की एवढं सगळं सांभाळून, म्हणजे घर सांभाळून, एज्युकेशन कंप्लीट करता करता, बाळ सांभाळता सांभाळता ही गोल्ड मेडलिस्ट होऊ शकते, हे माझ्या घरच्यांना खूपच आवडलं. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी मला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर BEdला ॲडमिशन मिळालं, MEdला ॲडमिशन मिळालं. MEd करता करता फर्स्ट ट्रायमध्ये मी सेट क्लिअर झाले. आणि मग त्याच्यानंतर मग मी थांबलेच नाही. आणि ह्या सगळ्याला जास्तीत जास्त प्रेरणा दिली माझी आई आणि माझे सासरे. की माझे सासरे माझ्या प्रत्येक पावलावरती उभे होते की नाही, तुम्ही करू शकता आणि तुम्ही पुढे चला, असं प्रत्येक पावलावरती त्यांनी मला साथ दिली. आणि ही PhD करताना मला असं लक्षात आलं की आपण खूप मोठ्या प्रमाणावरती मुलांना देऊ शकतो. मग त्याच्यानंतर मग DY पाटीलचा जॉब असेल, 6 वर्षाचा तो एक्सपिरियन्स झाला. एज्युकेशन कॉलेजवरती जॉब केला. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या वेळेला आई झाले. आणि दुसऱ्या वेळेला आई झाल्यानंतर खरं पेरेंटिंग काय आहे जास्त उमगायला लागलं. कारण 3 वर्ष मी गॅप घेतला की मुलाला वेळ देण्यासाठी, कारण मुलीला जास्त वेळ देऊ शकले नव्हते. पण आता ठरवलं की नाही, आता मुलाला वेळ दिला पाहिजे. आणि त्यावेळेला खरं पेरेंटिंग मला उमगलं की मूल आपल्याला किती शिकवून जातं आणि त्याला वेळ दिल्यानंतर मूल कसं घडतं. आणि मग PhDचा सब्जेक्ट पण असाच होता की टीचिंग टेक्निक्स अँड इम्पॅक्ट ऑन द स्टुडंट. जसं की प्रत्येक मूल काहीतरी स्पार्क घेऊन आलेलं आहे आणि हे प्रत्येक टीचरनं ओळखणं गरजेचं आहे. मूल जसं आहे तसं आपण स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये चेंजेस करणं हे आपल्या हातामध्ये आहे. तो स्पार्क तर घेऊनच आलेला आहे, तो ओळखणं आपल्या हातामध्ये आहे. आणि असे टीचर्स तयार करणं ही आपली नैतिक जबाबदारी, याची जाणीव मला झाली. आणि मग जसंही माझा उत्कर्ष 3 वर्षाचा झाला, मी माझे क्लासेस ओपन केले. आणि मग क्लासेस ओपन केल्यानंतर 1 वर्षातच मला खूप घवघवीत यश मिळालं, कारण प्रत्येक मूल छान घडत होतं. अशा पद्धतीने आत्ता माझ्याकडे 32 टीचर्स वर्किंग आहेत आणि त्या हॅपीली काम करतात आपल्याकडे. मग हे प्रत्येक टीचरला आपण शिकवतो की कशा पद्धतीने मूल ओळखायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. त्याचं जसं की पेरेंट्स बघा, 11वी 12वीला गेल्यानंतर किंवा 9वी 10वीमध्ये खूप चांगले क्लासेस शोधायला लागतात. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमचं मूल जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याच्या बेसवरती काम करणं. जर बेस चांगला झाला तर मूल चांगल्या पद्धतीने घडू शकतं. हा त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन आहे. पण मग आता पॅरेंटिंग म्हणजे आता तुम्ही बोलला की पॅरेंटिंग येणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला कळलं, उमजत गेलं. पण नक्की पॅरेंटिंग हा म्हणजे आम्हाला तर आत्ता कळायला लागलं किंवा पॅरेंटिंग नावाची एक गोष्ट असते. ओके, पण नक्की काय प्रकार आहे हा? पॅरेंटिंगमध्ये मी NLP सर्टिफाईड पॅरेंटिंग कोच आहे. जसं की पूर्वीच्या काळी आपल्याकडे फॅमिली, जॉईंट फॅमिली होत्या. त्याच्यामध्ये आजोबांच्यापासून वडील 3 ते 4 जनरेशन आपल्याकडे
एकत्र राहत होते आणि त्यावेळेला पेरेंटिंगची गरज नव्हती, कारण घरातूनच कोच आपल्यासाठी अवेलेबल होते. आज न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे आणि या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला गायडन्स करणारे कुणीतरी पाहिजे. ॲज अ पॅरेंट तुम्ही तुमच्या मुलाला समजून घेत असताना, कारण ती मूल आहे, मशीन नाही आहे. करेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि जेव्हा तुम्ही आई होता किंवा बाबा होता तर त्यावेळेला तुम्हाला गायडन्स करायला खूप लोक होते की कशा पद्धतीने तुमच्या मुलाला, आणि तुमचा रोल फक्त 25% होता की ॲज अ आई किंवा ॲज अ बाबा, कारण बाकीचे घरातले लोकच ह्या गोष्टी सांभाळून घेत होते. पणजोबा असतील, आजोबा असतील, आणि हे आजी बऱ्याच गोष्टी सांगायची आणि ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आज पेरेंटिंगमध्ये काय झालेलं आहे, मोबाईल हातामध्ये दिला जातो मुलाच्या आणि आपल्यासाठी स्पेस काढला जातो. हा ह्यूज डिफरन्स झाल्या कारणानं पेरेंटिंग आज गरजेचं आहे. आज जेव्हा तुम्ही पेरेंट होता तेव्हाच तुम्हाला एक कोचची गरज आहे की जो तुम्हाला एक तुमचं मूल सदृढ घडविण्यासाठी, म्हणजे सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो, हे घडवण्यासाठी एका पेरेंटिंग कोचची नक्कीच गरज आहे. हा, म्हणजे पूर्वी आजी गोष्टी सांगायच्या, मग त्याच्यातनं वेगळे बोधकथा असायच्या, त्यामुळे त्यांना ते समजत जायचं. आता तसं राहिलं नाहीये आज राहिलं. पण मग ह्याच्यातनं मला एक असा सहज एक प्रश्न जाणवला की गर्भसंस्कार हा जो काही प्रकार आहे हा पॅरेंटिंगमध्येच मोडतो का? निश्चितपणे हा खूपच चांगला क्वेश्चन आहे की जसं की मूल जन्माला आल्यानंतर पॅरेंटिंग नाही आहे. मूल जन्माला यायच्या अगोदरपासून जसं की एक शिल्पकार मनामध्ये एक आकृती निर्माण करतो की मला अशा पद्धतीने देव घडवायचा आहे, तो त्याच्या मनात तयार झालेला असतो. जेव्हा तुम्ही आई बाबा होणार आहात, होऊ घालणार आहात, किंवा तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलेलं आहे की आता आपल्याला आई बाबा व्हायचं आहे, तेव्हाच पेरेंटिंग तयार होतं की तुम्ही ते तुमचं मूल इमॅजिन करायचं अगोदर की मला कशा पद्धतीने माझं मूल घडवायचं आहे आणि कशा पद्धतीने ते जगात घेऊन यायचं आहे. या कारण तुम्ही एक जीव निर्माण करत आहात आणि तो आपण या सगळ्या गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल आहोत की त्याला कसं लाईफ द्यायचं आहे यासाठी. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की ज्यावेळेस त्या भावना किंवा मूल जन्माला घालायचं ही भावना जेव्हा मनात येते तेव्हापासूनच खरा तो प्रवास चालू होतो. की जसं की आईला वाटतं की मला माझं मूल ना खूपच वेगळ्या पद्धतीने घडवायचं आहे. मग वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, हिचा आराखडा तिने तिच्या मनामध्ये तयार केला पाहिजे. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हणच आहे, क्षणाची पत्नी अनंतकाळची माता. तर हा रोल त्यावेळेला निश्चितपणे सगळ्याच आयांनी म्हणजे स्त्रियांनी मनामध्ये रुजवणं खूप इम्पॉर्टंट असं मला वाटतं. आणि मग त्याच्यानंतरचा रोल चालू झाला की जसं की प्रेग्नन्सी कन्सीव्ह होते, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला त्या मुलांशी तुम्ही बोलणं, बेबी जेव्हा तुमच्या पोटामध्ये अंकुरित होतो तेव्हापासूनच त्याला ट्रेनिंग देणं, जसं की आपल्याकडे आहेच ते गर्भसंस्काराचं अर्जुनाच्या मुलाला दिलेलं होतं, त्या पद्धतीने त्याही गोष्टी तो एक वेगळाच पार्ट आहे. गर्भसंस्कार हा एक वेगळा पार्ट आहे, पेरेंटिंग हा एक वेगळा पार्ट आहे. तर पण याचं कॉम्बिनेशन करून पण आपण एक वेगळ्या पद्धतीने पेरेंटिंग सुरुवातीपासून करून घेऊ शकतो. म्हणजे अंकुरण होण्याच्या अगोदरपासून पेरेंटिंग आहे इन शॉर्ट. म्हणजे जे आता आपण जसं तुम्ही म्हटलं अर्जुनाचं म्हणजे अभिमन्यूचं उदाहरण देता, म्हणजे ते ठीक आहे, आपण आतापर्यंत ती मायथॉलॉजिकल स्टोरी म्हणून ऐकत होतो, पण ते खरं आहे. येस, खरं आहे. तसं म्हणजे काय म्हणतो तो प्रभाव घडतो. माझा स्वतःचा मुलगाच मी गर्भसंस्काराने झालेला आहे. त्याच्यामध्ये मी बालाजी तांबेंच्या इथून ट्रेनिंग घेतलेलं होतं की कशा पद्धतीने मूल तयार होतं आणि मूल रिस्पॉन्स देतं. आणि आज मला अभिमानाने सांगायला आवडतं की माझं मूल खरंच युनिक आहे. म्हणजे सगळ्यांचीच मुलं युनिक आहेत, पण तुम्ही घडवता कसं, त्याला काय वातावरण देता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. देव विनाकारांची निर्मिती करत नाही, युनिकच निर्मिती करत असतो. ते फक्त आपण ओळखणं ॲज अ पॅरेंट्स, ॲज अ कोच, ॲज अ गुरु, हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. पण मग आता याच्यात एक 2 प्रकार मी ऐकलेत की बाबा जसं की ओल्ड पॅरेंटिंग आणि न्यू पॅरेंटिंग, म्हणजे आता काय फरक आहे? जसं की पूर्वीच्या काळी म्हणजे तुम्ही घडत होता किंवा मी घडत होते, ह्यावेळेला मारणं आणि मी म्हणेन तसं तू घडलं पाहिजे, हे जे पेरेंटिंग होतं ते आज कुठेतरी कालबाह्य झालेलं आहे. आणि आज काय झालेलं आहे मॉडर्न पेरेंटिंगमध्ये, तू म्हणशील तसं, मूल म्हणेल तसं, ह्याचा कुठेतरी आपण सुवर्ण मध्य साधणं गरजेचं आहे. पूर्वी वडील जसं म्हणत होते तसंच मुलांना करायचं होतं. मग त्यावेळेला ह्या मुलाला जीव आहे किंवा ह्याला काही इच्छा आहेत, ह्याला काही आकांक्षा आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पेरेंट्स विसरून जायचे आणि मारणं, ओरडणं
ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती होत होत्या. पण आज मॉडर्न पॅरेंटिंगमध्ये काय झालेलं आहे की तू म्हणशील तसं ह्यामध्ये सुद्धा मुलं बिघडण्याची खूप दाट शक्यता आहे. हा, म्हणजे मग ते लाडावून जातात. त्यांना माहिती किंवा आपल्याला कोण ओरडणार नाही किंवा मारणार नाहीये, तर मग आपण पाहिजे ते वागा. पण मग आता ह्याच्यात मग फक्त जसं तुम्ही म्हणला गुरुचा पण एक हात असतो. जसं आता आम्ही जेव्हा शाळेत जायचो, चूक केली की फटके तर पडणारच होते. मग त्यामुळे ती एक भीती असायची की अरे चूक नको करायला, नाही तर गुरु किंवा शिक्षक मारतील. बरोबर. पण आत्ताच्या शाळेमध्ये आपण जेव्हा बघतोय तेव्हा तो गुन्हाच झालाय, म्हणजे हात लावणं पण गुन्हा झालेला आहे. प्रत्येक वेळी मारणं हा ऑप्शन नसतो. धाक हा डोळ्यात असला पाहिजे. धाक हा डोळ्यात जेव्हा असतो तेव्हा मुलाला कळतं की आता हे माझ्या टीचरला नाही आवडणार आहे. हात उचलणं हा सगळ्यात शेवटचा पर्याय झालेला आहे. ते मूल तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा घडवता येऊ शकतं. यासाठीच कोचिंगची गरज आहे. ओके. ॲज अ पॅरेंट कोच या सगळ्यासाठी कोचचीच गरज आहे की मूल सुरुवातीपासूनच तुम्ही जेव्हा घडवायला लागता तेव्हा हे एक पर्टिक्युलर गायडन्स घेऊन तुम्ही घडवता, तेव्हा मारणं झोडणं ह्या सगळ्या गोष्टींची गरजच लागणार नाही. पण मग शिक्षा देणं हा त्याच्यात पर्याय म्हणजे येतो की नाही येते? शिक्षा तर दिलीच पाहिजे. कारण का आता ते पण म्हणजे हे झालं ना की नाही, पण शिक्षा कुठल्या पद्धतीने देत आहात हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्या अगोदर ती शिक्षा देत असताना मुलाला सायकोलॉजिकली टॅली करणं आपण गरजेचं आहे की तो कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, की तो मारून ऐकणार आहे, म्हणजे गोड बोलून ऐकणार आहे का, त्याला डोळ्याची भाषा समजते का, त्याला जास्त इमोशनल आहे. जसं की काही मुलांची आई जस्ट बोलायचीच थांबली की मुलं म्हणतात नाही मम्मा सॉरी मी असं नाही करणार परत. की हेही इम्पॉर्टंट आहे की माझं मूल कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतं. आणि कॅटेगरी ही मुलांना अगोदरपासून तुम्ही काय एन्व्हायरमेंट दिलेलं आहे याच्यावरतीच डिपेंड असते. म्हणजे पुढचा कसा व्यक्ती किंवा मूल आहे त्याच्याप्रमाणे त्याला ट्रीट करा. पण मग आता हे किती पॅरेंटिंग हा किती वर्षापर्यंत चालतं, म्हणजे त्याला काय? तसं बघायला गेलं तर पॅरेंटिंग आयुष्यभर चालत असतं. पण आता जसं आपण सायन्स म्हणतो की 18 वर्षापर्यंत मुलांना पॅरेंटिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके. पण मग वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळं पॅरेंटिंग म्हणजे ट्रेनिंग म्हणा किंवा त्या गोष्टीचं ट्रीटमेंट आपण म्हणू की ती वेगवेगळी असते का? जी लहानपणी झालेली बाबा नाही तेच आयुष्यावर चालणार आहे, तसं काय? तसं काहीच नाही आहे. प्रत्येक टप्प्यावरती वेगळे. जसं की आपल्या मराठीमध्ये म्हण असते की तुझं बापाचे चप्पल पोराला बसायला लागले की त्याचा मित्र होणं खूप गरजेचं आहे. हे पूर्वीपासूनच पॅरेंटिंग चालू आहे ॲक्च्युली. पण त्याची गरज जास्त भासत नव्हती कारण आपल्याकडे एक जॉईंट फॅमिली होता त्याच्यामुळे. पण आज गरज जास्तच भासत आहे. प्रत्येक टप्प्यावरती वेगळं पेरेंटिंग आहे. यासाठी तुम्हाला परत कोचचीच गरज आहे की कशा पद्धतीने आपल्याला ते पेरेंटिंग करायचं आहे कुठल्या टप्प्यावरती. त्यासाठी एक सुपेरियर कोचचीच तुम्हाला गरज आहे. आता तुम्ही म्हणजे मगापासून म्हणताय की कोचची गरज आहे. पण मग नक्की याच्यात म्हणजे कोचची भूमिका काय असणार आहे? जसं की पेरेंट्स असं समजतात की मी आई बाबा झालो म्हणजे मला पेरेंटिंग यायला लागलेलं आहे. पण मूल समजून घेत असताना सामाजिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मूल समजून घेणं गरजेचं आहे. तर हे समजून घेत असताना ते समजून घ्यायचं कसं आहे बाबा नेमकं यासाठी तुम्हाला तो कोच डिटेलमध्ये गायडन्स करणार आहे. जसं की आपण स्कूलमध्ये जातो, सपोज कॉमर्स घेतलं आपण तर कॉमर्सचे टीचर आपल्याला कॉमर्स काय आहे हे पर्टिक्युलर समजून सांगतात. तसंच कोच तुम्हाला तुमचं पेरेंटिंग काय आणि मुलांना समजून घेताना तुमची भूमिका काय पाहिजे हे तुम्हाला कोच समजून सांगणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंटली. पण मग म्हणजे आता ह्याला मला असं लागून एक प्रश्न हा येतोय की पूर्वी आपल्या आई वडिलांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा हे इनडायरेक्टली पॅरेंटिंग कोच होते, आपण असं पकडूया. बरोबर. का तर त्यांना तो अनुभव होता. ठीक आहे. पण आता मला असं विचारायचं आहे की एखादी यंग मुलगी आहे जी 10वी-12वी झाली आणि तिने हे पॅरेंटिंग कोचिंगसाठी ट्रेनिंग किंवा काय म्हणतात अभ्यास केला, ती कोच झाली पण ती आई नाही झालेली. तर मग कितपत तिचा प्रभाव पडेल की नाही तिला जमतंय किंवा तिला कळतंय हे कसं ओळखणार आपण? कसं आहे असं म्हणतात की पोहायला येण्यासाठी पाण्यात पडणं गरजेचं आहे. पण तिने टेक्निकल जो तिचं नॉलेज घेतलेलं आहे हेही त्याच्याबरोबरीने काम करेलच. पण ज्याला आपण म्हणतो बॅलन्सिंग की एक आई झालेली कोच आहे किंवा बाबा झालेल्या कोच आहेत ते जितक्या चांगल्या प्रमाणात सांगतील
तितक्या प्रमाणात आपण ते थोडंसं कंपॅरिझनली ऑब्झर्व करून त्या गोष्टी ठरवणं गरजेचं आहे. अनुभव टेक्निकल पार्ट निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकेल, Okay. पण जे इमोशनल बॉन्डिंग ना जे सांगणार आहे, जसं की आता माझ्या बाबतीत जर बघितलं तर मी PhD त्याच्यामध्येच केलेली आहे. मी 2 वेळा आई झालेली आहे. माझ्याकडे 250 मुलं शिकतायत, 32 टीचर्स अंडर काम करतायत. अशा वेळेला जो असणारा एक्सपिरियन्स जो आहे तो 19-20 वर्षाच्या मुलीकडे किती असेल याबद्दल मला निश्चितपणे शंका आहे, पण ती टेक्निकली खूप छान समजावून सांगेल कम्पॅरेटिव्हली. ऑब्व्हियसली तिने जर त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि असं पण नाही की आई झालेलीच कोच तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे करेल, पण तिचा एक्सपिरियन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे, की तिचं एज्युकेशन, तिचं बॅकग्राऊंड, ह्याही सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत कोच म्हणून. कारण कोच हा तुमच्या आयुष्याला, तुमच्या मुलाच्या आयुष्याला कलाटणी देणारा विषय आहे. ओके. आता म्हणजे अनुभवाचा तर विषय झालाच आपला, ठीक आहे. पण मग नॉर्मली एक आपण असं पकडू की कॉमनली तुम्ही असं कोचिंग जे आपण म्हणतो ते काय करता, म्हणजे आपण म्हणतो की मुलांना समजून घेणं, तो हा एक सिंपल भाषेत मला सांगा की काय असतं. आता जर आपण मॉडर्न पॅरेंटिंगमध्ये बघितलं तर दोघांनाही काम करणं आता मस्ट झालेलं आहे. कारण आलेले EMIs असतील किंवा आपलं लिव्हिंग स्टँडर्ड जो झालेला आहे त्याच्यामध्ये दोघांनाही जॉब करणं मस्ट आहे. मग अशा वेळेला काय करायचं, की मूल तर 5-5 तास 6 तास स्कूलमध्येच आहे. मग त्यावेळेला मुलाला समजून तर घ्यायचं आहे, एक चांगलं आपल्याला देशासाठी आपलं नागरिक पण घडवायचंच आहे. तर यासाठी सगळ्यात सिम्पल एक फंडा आहे, मुलांना समजून घेताना मुलांसाठी एक अर्धा तास काढावा. पहिला आईनं काढावा, बाबांनी काढावा, दोघांनी अर्धा तास काढणं मस्ट आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं टायमिंग शेड्यूल ठरवून घ्या की 8 वाजता आई फ्री होतीये. सपोज आई आली 6 वाजता ऑफिसवरून, जेवण खावण झालं किंवा तिचं जे काही असतं रुटीन वर्क झाल्यानंतर तिनं अर्धा तास मुलासाठी काढावा. तिचा फोन टोटली बाजूला ठेवावा, डोक्यामधून सगळे विषय बाजूला ठेवावेत आणि फक्त आपलं मूल काय सांगतंय हे शांतपणे ऐकून घ्यावं. ते मूल सगळ्या गोष्टी शेअर करतं तिच्याशी, की आज शाळेमध्ये आई असं झालं, मग ह्या टीचर अशा बोलल्या, या टीचरनी हे शिकवलं, माझा फ्रेंड असा बोलत होता, माझ्या फ्रेंडने असं सांगितलं, माझ्या फ्रेंडने तो टिफिन आणला होता, त्याने हा पदार्थ मला त्याचा खूप आवडला, मी त्याच्याशी शेअरिंग केलं किंवा त्याने माझ्याशी शेअरिंग नाही केलं. ह्या सगळ्या गोष्टी आईला सांगत असतं. आणि हे कधीपासून सांगायला लागेल, जेव्हा ते अगदी छोटं आहे तेव्हापासून. जेव्हा तुम्ही त्याला ती सवय लावाल तेव्हा या गोष्टी पॉसिबल आहेत. जेव्हा तुमचं मुलं आता खूप छोटं आहे, जसं की ज्युनियर KG मध्ये आहे, सिनियर KG मध्ये किंवा फर्स्टला आहे, तेव्हा आत्तापासूनच तुम्ही तुमच्या मुलाला शांतपणे ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंटली तुम्ही आणि तुमचं मूल ह्या 2च गोष्टी तुमच्यासमोर असणं गरजेच्या आहेत. हे अर्धा तास जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासाठी काढाल तेव्हा तुम्हाला त्या मुलाचा अभ्याससुद्धा घेण्याची गरज नाही आहे. इतकं मूल तुम्ही समजून घेऊ शकता. ओके. म्हणजे थोडक्यात तुमचं मेन काम झाल्यानंतर तुमची प्रायोरिटी आहे तुमचं मूल पाहिजे. ओके. पण आता जसं की तुम्ही म्हणाल, म्हणजे आता प्रत्येक मुलगा किंवा मूल सेम नसतं. बरोबर. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. बरोबर आहे. ठीक आहे. मग अशी तुमच्याकडे, आता तुम्ही एवढं जर 250 मुलं आहेत तुमच्याकडे अशी कुठली केस आली आहे का वेगळी, किंवा एखादा मुलगा खूप हट्टी आहे किंवा एखादा मुलगा फारच शांत आहे, काहीच करत नाही, त्याला किती सांगितलं तरी त्याला समजत नाही, असे काही आलेत का तुमच्याकडे? हां, असे बरेच केसेस येतात. सगळ्यात महत्त्वाचं मूल हट्टी का आहे. तर परत आपण त्याच्यावरतीच येतो की मूल हट्टी का होतं, दिलं गेलेलं वातावरण, तू म्हणशील तसं. हे पहिल्यांदा पेरेंट्सनी केलेलं असतं की हां तुला हे पाहिजे चल घे, तुला हे पाहिजे चल घे, तुला मोबाईल पाहिजे चल घे, मला माझी स्पेस होते. तर हे वातावरणच आपण दिल्यानं मुलं हट्टी होतात. पण हे असंच मग नंतर पेरेंट्सना जाणवतं की अरे खूपच हट्टी झालंय माझं बाळ, त्यावेळेला काय करायचं. मग त्यावेळेला कोचची शोधाशोध चालू होते. तर ह्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचा उपाय आपलं वैदिक कल्चर, की त्याच्यामध्ये मुलांना भ्रामरी असेल किंवा मुलांना प्राणायाम असतील, त्याच्यानंतर त्राटक एक खूप सुंदर प्रकार आहे आपल्या वैदिक कल्चरमध्ये. ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही मुलाला दिला तर मुलं 80% शांत होतं.
आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सुसंवाद. आज संवाद होतोय पण सुसंवाद होत नाहीये मुलं आणि पेरेंट्स यांच्यामध्ये. तर हा सुसंवाद होणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये मी पर्टिक्युलर सांगू इच्छिते की आजकाल आयांच्यामध्ये हे एक फॅड आलेलं आहे की तुझा बाबा असाच आहे, तुझा बाबा तसाच आहे. हे एक मुलांच्या लहानपणी मनावरती रुजवलं जातं किंवा बाबांच्याकडून तुझी आई अशीच आहे, तुझी ताई तशीच आहे, हे जे रुजवलं जातं हे पेरेंटनी टोटली टाळणं खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याची आई चांगलीच आहे, तुम्ही तुमची बायको कशी आहे ते तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये पाहून घ्या. करेक्ट आहे. नाहीतर ते मनावर कोरलं जातं की माझा बाबा चांगला नाही किंवा माझी आई चांगली नाहीये. हे जे होतं मग या वेळेला मुलांचे हट्ट कुणाकडून तर एकाकडून पुरवले जातात, आईकडून किंवा बाबाकडून. कारण आपल्याला ट्रायंगल फॅमिली झाली आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे. तर हे खूप डेंजर गोष्ट आहे. त्यामुळे माझी पालकांना सगळ्यात खूप कळकळीची विनंती आहे, तुमची बायको कशी आहे किंवा तुमचा नवरा कसा आहे हे तुम्ही तुमचं पाहून घ्या. त्या कोवळ्या जीवावरती ते संस्कार करू नका की तुझा बाबा असाच आहे तुझा बाबा तसाच आहे किंवा तुझी आई अशीच आहे तुझी आई तशीच आहे. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर जे काही तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही निपटा. मुलासमोर तुम्ही आयडियल पेरेंट्सच असणं गरजेचं आहे, तरच तो तुम्हाला जाऊन पुढे प्रेस्टिज देईल. खरं नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल बोलायचं किंवा नवऱ्याबद्दल, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सकडे बोला, ना की त्या नाजूक बरोबर नाही बोललं पाहिजे. आणि फ्रेंड्स बरोबर बोलण्यापेक्षाही तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या पार्टनर बरोबर बोलून त्या गोष्टी सॉल्व्ह करून घ्या. याच्यातून बरेच मुलं हातातून गेलेली आम्ही पाहतो की आई बाबांची जी भांडणं आहेत ती समोर मुलांच्या होतात. ही गोष्ट 100% पॅरेंट्सनी टाळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुझे बाबा चांगलेच आहेत किंवा तुझी आई खूपच चांगली आहे हेच मुलांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आता पहिले तर म्हणजे तुम्ही जे सांगितलं आता भ्रामरी आणि त्राटक, हे काय प्रकार आहेत? भ्रामरी आणि त्राटक वैदिक आपल्या कल्चरमध्ये सांगितलेले प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन चांगल्या प्रकारे होतं, फोकसिंग होतं मूल. आणि तो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, मी की NLP सर्टिफाईड कोच आहे. तर NLP मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, आपण आज काय केलंय आपलं सोडून दुसऱ्यांचं उदो करत चाललेलं आहोत, त्यांचा जय जयकार करत चाललेला आहे. पण आपल्या वैदिक कल्चरमध्ये खूप चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं की आमच्या गुरुकुलमध्ये जसं मूल येतं एंटर करतं तर पहिल्यांदा भ्रुकुटीमध्ये चंदन लावलं जातं, त्या चंदनामध्ये केशर असतं, ते काय करतं आपल्या मुलांचं फोकसिंग वाढवतं. त्याच्यानंतर मूल आतमध्ये येतं तर सूर्याला अर्घ्य दिला जातो आणि सूर्याला अर्घ्य दिलेलं पाणी मुलं झाडाला घालतात, त्याच्यातून नर्चरिंग ज्याला म्हणतो आपण ते नर्चरिंग मूल शिकतं. त्याच्यानंतर मुलं येतं पूर्णपणे वैदिक कल्चर आपण त्याच्यामध्ये अडॉप्ट केलेलं आहे. त्यामध्ये मूल जसंही येईल तसं मोठी सांगते मी तुम्हाला, प्राणायाम, त्राटक, भ्रामरी, श्लोकाज, मंत्राज, ह्या सगळ्या गोष्टी 1.5 तास मुलं संस्कृतमध्ये असतात. आणि या संस्कृतचा इम्पॅक्ट इतका आहे की माझी प्ले ग्रुपची मुलं सुद्धा 100% स्पेल बोलतात. आणि स्वतःचं जे सेल्फ आहे ते सेल्फ मराठीमध्ये पण सांगतील, माय सेल्फ जे असेल, संस्कृतमधून पण सांगतील, इंग्लिशमधून पण सांगतील आणि हिंदीमधून पण सांगतील. इतका इम्पॅक्ट संस्कृतचा आहे. म्हणजे जसं की आपण ओमची आपल्या एक सिंगल ओमची फ्रिक्वेन्सी जर बघितली 108 फ्रिक्वेन्सीवरती आहे, तर एक ओंकार आपल्याला इतका इम्पॅक्ट देऊ शकतो. तर एवढं सगळ्या गोष्टी आपल्या गुरुकुलमध्ये होतात, तर का नाही होणार मूल चांगलं आपलं घडणार नाही? ते पण आहे. आता एक माझा म्हणजे शेवटचा प्रश्न, पॅरेंट्सना माझं एवढंच सांगणं आहे की वैदिक बरोबर मॉडर्न एज्युकेशन तुम्ही तुमच्या मुलांना द्या. आपलं काय म्हणतात त्याला, बेस सोडू नका, कल्चर सोडू नका. कल्चर आपला बेस आहे, जो बेस सोडला तो संपला. त्यांनी सुद्धा म्हणजे आता आपल्या जे पूर्वीच्या लोकांनी किंवा योगी साधूंनी हे काही उगाचच करून नाही ठेवलं, त्यांनी तो अभ्यास केला. त्या पाठीमागे सायन्स आहे. आपण सूर्याला अर्घ्य देतो, त्या पाठीमागे सायन्स आहे, ते आपण आपल्या मुलांना सांगितलेलं नाही. ते सायन्स मुलांना समजावून सांगा की सूर्याला अर्घ्य का द्यायचंय बाबा, भ्रुकुटी मध्यावरती चंदन का लावायचंय तुला. ह्या सगळ्या गोष्टीचं सायन्स जेव्हा तुम्ही मुलांना सांगाल आणि त्याला ते पटवून द्याल, तेव्हा का नाही करणार, निश्चितपणे करायला. आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठं सायन्स आहे, तेही आपण मुलांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आपल्या
जो ब्लेंड आहे वैदिक विथ मॉडर्न एज्युकेशन याचा पाया रचून आपण आपलं पेरेंटिंग करणं खूपच इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे हां सध्याच्या काळामध्ये. ओके, आता एक शेवटचाच प्रश्न आहे की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना किंवा म्हणजे जे पॅरेंट्स आहेत आत्ता, ओके, त्यांना तुम्ही असे काय टिप्स द्याल, एक कॉमन टिप्स की बाबा हे केल्याने एक तुमचं जो मूल आहे किंवा तुमच्यातल्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यात प्रॉब्लेम्स येतात मूल आणि पॅरेंट्समध्ये, तर ते कमी होतील किंवा मुलगा शहाण्यासारखं वागेल, असं काय टिप्स आहेत का? मुलं सगळी शहाणीच असतात, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कारण देव कुठलीही विनाकारांची गोष्ट बनवत नाही, द युनिक असेल तीच गोष्ट देव बनवत असतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमच्या मुलाला काय एन्व्हायरमेंट देताय, ह्याच्यावरती तुमचं मूल घडणं हे आहे. मुलांना चांगलं वातावरण द्या की त्याच्यामध्ये तुम्ही नवरा बायको त्याच्यासमोर भांडू नका. सगळ्यात इम्पॉर्टंटली मुलाला वेळ द्या, मुलाला शांतपणे ऐकून घ्या. ते मूल मशीन नाही आहे, जीव आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंटली. माझ्या मुलाला सगळंच आलं पाहिजे हा जो अट्टाहास आहे तो सोडून देणं गरजेचं आहे. माझ्या मुलाने खूप सारे मार्क आणले पाहिजेत, हे सगळ्यात चुकीचं आहे पेरेंट्सचं. की अरे माझं मूल दुसरीला आहे, माझं मूल तिसरीला आहे, तरी आउट ऑफचं म्हणजे मला 80पैकी 80 मुलाला माझा मार्क पाहिजे, तो मॅम 80पैकी 80 पाहिजे. अरे पण तुझं मुलाचा बेस कितपत चांगला करून घेत आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. मार्क काही रट्टा मारून पण मिळतात, एका तासात अभ्यास करून पण बरीच मुलं चांगले मार्क घेत असतात. पण तुमचं मूल पुढच्या स्ट्रगलिंगसाठी कितीपत तयार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मुलांना नाही म्हणायला शिका. मुलांची बकेट लिस्ट असते, आपण काय करतो मुलांच्या लाडामुळे मला मिळालेलं नाही आहे मी माझ्या मुलाला प्रोव्हाइड करणार, हा जो आजकालच्या पेरेंट्सचा ट्रेंड झालेला आहे. हा मुलांची 10 डिमांडची बकेट लिस्ट असेल तर त्या बकेट लिस्टमधली 3 बकेट म्हणजे 3 ज्या त्यांच्या डिमांड्स आहेत की ज्या चांगल्या आहेत, की बाबा मला फुटबॉल हवा आहे, की ज्या आपल्या आवाक्यामध्ये आहेत त्या तुम्ही द्या. आणि त्यांच्या शरीरासाठी पण ते चांगलं आहे. आणि मुलांना नाही का म्हणायला शिकायचं आहे, कारण काही गोष्टी नॅचरली आपल्याला डिले मिळणार आहेत. त्या नॅचरल डिलेसाठी मुलं प्रिपेअर राहतील. अदरवाईज मग पुढे जाऊन खूप साऱ्या गोष्टी आपण ऐकत असतो की एखादी गोष्ट नाही मिळाली तर मुलांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं मुलाला शाळेत घालत असताना ती शाळा कशी आहे, फ्लॅटमध्ये बंदिस्त आहे, मोकळं वातावरण मिळणार आहे, तिथली जे टीचर आहे म्हणजे पर्टिक्युलर मी प्री स्कूलच्या बाबतीत सांगेन, तिथली जी फाउंडर आहे तिचं त्या शाळेकडे लक्ष आहे का, तिचं एज्युकेशन त्यामधलं आहे का. म्हणजे आजकाल इंजिनियर झालेले लोक पण स्कूल ओपन केलेले आहेत आणि आजकाल ट्रेंड हा खूप मोठ्या प्रमाणात आलाय. माझा नवऱ्याकडे पैसा आहे मी प्री स्कूल ओपन करणार, हा जो ट्रेंड आलेला आहे यावेळेला पेरेंट्सनी सजग राहून शाळा चूज करणं. कारण मुलांच्या जन्मापासून 7 वर्षापर्यंत त्यांचे दोन्ही ब्रेन ॲक्टिव्ह आहेत. कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस अँड सबकॉन्शियस ब्रेन ह्या दोन्ही गोष्टी ॲक्टिव्ह राहणार आहेत 7 वर्षापर्यंत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य हातामध्ये तुमचं मूल देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही स्कूल माझ्या घराच्या जवळची आहे म्हणून मी इथं टाकले की मला त्रास कमी होईल, हे नाही. माझ्या मुलासाठी स्कूल कुठली चांगली आहे पहिल्या 7 वर्षापर्यंत हे पेरेंट्सनी समजावून घेऊन त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण म्हणतो रॅट रेस आहे सध्या, त्याच्यासाठी प्रिपेअर करू नका. तो एक माणूस आहे, एक वेगळा जीव आहे, सो ट्रीट हिम लाईक दॅट. माझं मूल मशीन नाही आहे, तो एक जीव आहे आणि तो मला चांगल्या प्रकारे घडवायचा आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये आई आणि बाबांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि नक्की पॅरेंटिंग काय असतं हे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं. आणि ज्यांना माहीत नाही की काय काय कसं वागायला पाहिजे आपल्या मुलांशी ते तुम्ही सोप्या भाषेत अगदी समजून सांगितलं, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला ही संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या मनापासून थँक्यू.